सर राजू जाधव सरांना ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. पाहुणे या ठिकाणी आज उपस्थित झाले आहेत. कोंढेरी संगोडा विद्यमान उपसरपंच श्री जतीनजी गायकर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ही आकर्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपल्याला दिलेली आहे प्रोप्रायटर सतीश पंडित सर यांच्या वतीनं. वेलकम या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. काय चांगला खेळ रोशनच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला. कोंढेरी या टीमला आनंदजी खेणे यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि ते मात्र या ठिकाणी या संघामध्ये अनुपस्थित आहेत. आणि या सोनूसाठी इथे मात्र बाळू दवणे यांच्या वतीने 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि मॅन ऑफ द मॅच साठी जो स्वीट बॉक्स आपल्याला दिलेला आहे राकेश उबाळे आणि राहुलजी उबाळे यांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद आहे या स्पर्धेच्या वतीनं. आणि दरम्यान आपल्या मंचावरती देखील उपस्थित आहेत. आपण पाहू शकाल उपसरपंच कोंढेरी सांगोडा विद्यमान श्री जतीनजी गायकर. बघा विकास यासाठी पारितोषिक आलेल प्रत्येक षटकाराकरिता एजाज शेख यांच्या वतीनं 500 रुपयाचं 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे प्रति षटकाराकरिता. आणि आपण पाहू शकता आपल्या मंचावरती देखील उपस्थित आहेत भाजपा बूथ अध्यक्ष श्री विनायक विष्णू जाधव यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेकरिता त्यांनी सन्मान चिन्ह पुरस्कृत केले होते. आपलं खूप खूप धन्यवाद आहे. आणि 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर विनायक जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मान्यवरांनी एटीएम ऑन केलेला आहे परंतु इथे मात्र आपण पाहू शकता व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटत आहे. तसंच आपल्यामध्ये श्री नवनाथजी खेणे हे देखील उपस्थित. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. फटका इथे जर पाहिला तर आपण नॉनस्टॉप बाउंड्री तिकडे फाईनच्या दिशेनं खूपच फाईन खेळलेला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. आज विकासची बॅटिंग आपल्याला पाहायची आहे कारण मी त्याला नक्की 360 फटकेबाजी करताना पाहिलेले आहे आणि आगली वेगळी शेडी आता त्याने घेतलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये मागील मॅन ऑफ द मॅच सिरीज सायकल देखील त्यांनी प्राप्त केली होती. जबरदस्त फटकेबाजी करतोय आपण पाहिलं तरी. ते दरम्यान व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटत आहे आणि सातत्यानं चर्चा व्हावी असा खेळ गुड्डू विकास याच्या माध्यमातून पाहायला भेटलाय या सालामध्ये. शैलेश आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुलटॉस बॉल आता इथे मात्र आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. बॅटची एज त्या ठिकाणी जरूर होती
अगदी मधुर ध्वनी आपल्याला ऐकायला भेटली होती. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आनंद खेळणे मात्र नाही, परंतु त्याच्या वतीनं त्याच्या संघाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आनंद जो मात्र भरपूर भन्नाट चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मच्छिंद्र यांना देखील इन ॲन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. इथे फटका आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फसलेला आहे. तर आता क्षेत्ररक्षक चेंडू खाली आउट. फलंदाज बाद. या ठिकाणी शैलेशला मात्र परतावं लागेल. हार्दिक स्वागत आहे. तसेच मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं नक्कीच विनंती करेन, आपल्या या कोंडेरी परिसर असेल, सांगोडा, पिसे, त्याप्रमाणे वासुंद्री परिसरातील सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय आरोग्य क्षेत्र, क्रीडा क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रातील आजी माजी कार्यकर्ते असतील, सर्वांना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या दिशेने यायचं आहे. कारण की ही स्पर्धा आपल्याच विभागातील गुणगौरव गाणारी स्पर्धा आहे. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. धावफलकावरती 8 धावा कॉन्स्टेंट आहेत. आडव्या बॅटनं तडाखा दिलाय. घुटना टेक और देख बाय देख, ये सिक्सर देख. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि इथे मात्र षटकाची झाली समाप्ती. बॉल या ठिकाणी देऊया साईका दिवाना सांगोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट RCC राया बी टीम. आपण सज्ज राहा. तर यानंतर आपण सेकंड राऊंडमधील दुसरी मॅच खेळवणार आहोत. साई श्रद्धा गुरवली मात्र द्वितीय फेरीमध्ये आहे. पाहूया विजेता टीम आणि साई श्रद्धा गुरवली अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल पुढील मॅच. तर आपण सज्ज राहायचं आहे. साई श्रद्धा गुरवली, आपण कुठेही जाऊ नका. इथे मात्र आपण पाहिलं तर फटका बॅकआउट पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 4 धावांसाठी चौकार. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर गुड्डूच्या बॅटमधून जे आक्रमक फटकेबाजी होत नाही आतापर्यंत, त्यांनी मात्र काही लय प्राप्त केली नाही. सुरुवात या ठिकाणी केली आहे जरूर, परंतु ही सुरुवात तुम्ही पाहू शकाल. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. ठोकलाय षटकार. दोन मोठे फटके आले, म्हणजे 2 षटकार जर आले तर विनायक जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र आपण पाहू शकता स्विंग केलाय. लोफ्टेड ऑन ड्राइव्ह आणि चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी सलगचा दुसरा ब्लास्ट. ठोकलाय षटकार.
मात्र दिमाग की बत्ती जल गई आहे. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इन अन ॲक्शन मध्ये विकास. आता एक जर आला तर विनायक जाधव यांच्या वतीनं 500 लागू होतील, परंतु हा बॉल नाहीये. दुसरीकडे अपील केला गेला त्या ठिकाणी साहिल. यस पंचांना मी विचारतोय बॅट कट आहे का? ही धाव काढली लेग बायच्या स्वरूपामध्ये आहे. धावफलकावरती एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 31. लॉस ऑफ 1 विकेट. अजून 360ला सुरुवात झाली नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटमध्ये धावा येत आहेत, परंतु मी तर म्हणेन की विकास गुड्डू याच्याकडे क्षमता आहे 360 खेळण्याची, परंतु जर सरळ बॅटनं धावा येत आहेत तर इथे मात्र आडम फटकेबाजी करण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणतात ना मित्रांनो की सीधी उंगली से जब घी निकलता है तो उंगली को टेढ़ी करने की आवश्यकता नहीं है. धावसंख्या धावपलकावरती लागलेले तब्बल 31. 31 धावा धावपलकावरती लागलेले. साहिल सोबत थोडासा चिंतेचा विषय असेल. इम्प्रोवाइज या ठिकाणी इम्प्रोवाइज फटका खेळलाय बॅटर प्रणयच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. आज पुनश्च आपण पाहू शकता आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील आमचे महमूद पावले काका देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि सातत्याने त्यांच्या नजरा देखील खेळाडूकडे लागलेल्या आहेत. क्रिकेटचं वेळ जर आपण पाहिलं तर सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत असतं. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे साहिलचा. इथे मात्र हा बॉल साहिलचा 5वा बॉल आहे त्या ठिकाणी, परंतु बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये कॅच करू शकले नाहीये. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण असतं. साहिलच्या या बॉलवरती झेल पकडली असते तर कदाचित थोडासा दबदबा निर्माण करता येऊ शकला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 36 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आणि साहिलच्या षटकामध्ये साहिलनं देखील खूप काहीशा चांगल्या धावा इथे मात्र बहाल केलेल्या आहेत. आणि दरम्यान या ठिकाणी आपण शुभ सन्मान घ्यायचा आहे मंचावरती आणि आपण ड्रिंक्स ब्रेक देखील घेऊया. चला ड्रिंक्स ब्रेक घेत असताना दरम्यान आपल्या मध्ये उपस्थित आहेत मान्यवर. चेक. थँक्यू सो मच राजू जाधव सर. दरम्यान छोटस एक 2 मिनिटाचा फक्त ड्रिंक ब्रेक घ्या, कारण आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय. एक फक्त छोटासा 2 मिनिटांचा कालावधी. तर निश्चितच पाहुणे आपले उपस्थित आहेत मान्यवर मंडळी आणि त्यांचा शुभ सन्मान घेतोय. पहिल्यांदा आपण नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित जतीन जी गायकर प्रसिद्ध उद्योजक आहेत कोंढेरी गावचे आणि माझे सरपंच देखील उपसरपंच देखील आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावर घेतोय. मी विनंती करतोय आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचा. जतीनची गायकर डायनामिक डॅशिंग पर्सनॅलिटी खऱ्या अर्थानं सातत्याने आपण पाहत असतो. त्यांना प्रसिद्ध उद्योजक देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण घेतोय. वकीलजी पावले आमचे मुख्य आयोजक इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा महाशृंगार मायेशी उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतो आपण. धन्यवाद. आपण इथे उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली तर नक्कीच त्यांच्या उपस्थितीने व्यासपीठ नक्कीच सुगंधित झालंय. तर धन्यवाद. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. त्यासोबत प्रकाशजी गायकर साहेब देखील ते उपस्थित आहेत. समाजसेवक वासुंद्री गावाचे आणि कोंढेरी गावाचे. तर ते निश्चितच त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. वकील दादा पावले त्यांच्या शुभ हस्ते शाल परिधान केली जाते आणि त्यासोबत सन्मान चिन्ह देखील या स्पर्धेची एक आठवण म्हणून दिलं जाते. धन्यवाद. आपण उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतोय. त्यासोबत त्यांच्या समेत प्रशांतजी पंडित साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं घेतला जातोय. प्रशांतजी पंडित त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं.
उपसरपंच साहेब वासुंद्री गावाचे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं महाराष्ट्राचा महाशृंगार माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावर विराजमान व्हा. त्यासोबत गोरखजी बगर साहेब देखील उपस्थित आहेत. तर चला आपण सामन्याकडे वळतोय. सामन्याला आपण सुरुवात करा. धन्यवाद. पंचाचा ग्रीन सिग्नल येईल. ओ टू राजू जाधव सर. थँक्यू ओमी सुतार सर. आपण वळूया आपण मॅचकडे. इथे मात्र आपण पाहिलं तर इथे मात्र पंचांनी यस फर्स्ट वॉर्निंग दिलेली आहे गोलंदाजाला. 1 फॉर दी ओव्हर. आणि दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री नवनाथजी खेडे. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. आणि दरम्यान इथे देखील आपण पाहू शकता 6 धावा धावपलकावरती लागत आहेत. आपण पाहू शकता या मंचावरती नवनाथजी खेडे यांचा आपण शुभ सन्मान करू शकतोय. आपण पाहू शकता या ठिकाणी दरम्यान आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. इथे बघा 3 चेंडू 3 षटकार आले तर संकेत दवळे यांच्या वतीनं गोवा ट्रिप असेल. तर आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत सागरजी खेणे. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आपण पाहू शकाल आणि मांडेवारांची मांदी अडी आपल्याला पाहायला भेटत आहे. व्यासपीठ या ठिकाणी फुलून गेलेलं आहे. आणि तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत चिन्मयजी जाधव. यांचा आपण करूया शुभ सन्मान. आपल्यामध्ये चिन्मयजी जाधव जे मात्र उपस्थित आहेत. चला मॅचकडे आपण फोकस करूया. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. रितेश ज्याला आपण पाहू शकाल. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिले तर आयुषचं हे षटक खूप चांगलं आपल्याला पाहायला भेटत आहे. फक्त 6 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेला आहे. एक महत्त्वाचा विकेट देखील टिपलेला आहे. परंतु विकास आणि रितेश खेळपट्टीवरती आडव्या बॅटनं तडाखा दिलाय जरूर. वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. फक्त एकच धाव इथे मात्र मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 43. 43 धावा. पुढील मॅच साईका दिवाना सांगोडे आणि RCC राया बी दोन्ही टीमच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. आपण आयोजकांशी देखील संपर्क साधायचा आहे. बॉल हवाई सफर करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल सुटली. तिथे मात्र झेल सुटली. आणि दरम्यान आपण पाहू शकता मौका भी गया और चौका भी गया. 4 रन. तर इथे मात्र आपण पाहूया. आज आपण पाहिलं तर आपल्या मंचावरती मान्यवर उपस्थित त्या तमाम सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. दरम्यान भाईदास दादा पंडित या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या नौशादजी शेख हे देखील या मंचावरती उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. आज सर्वच वासुंद्रीकर, सांगोडेकर, पिसेकर आणि कोंढेरीकर सर्व या स्पर्धेचा आनंद घेतील. आणि आपण पाहू शकता या
आपले सांगोडे कोंडेरीचे विद्यमान उपसरपंच साहेब श्री जतीनजी गायकर साहेब या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल भाजपा बूथ अध्यक्ष श्री विनायक विष्णूजी जाधव साहेब देखील मंचावरती आहेत. हा बॉल त्या ठिकाणी जाऊ दिला कारण की खूपच बाहेर बॉल होता. अशा बॉलला इथे मात्र सन्मान दिला जाईल. क्रिकेटच्या पटलावरती आपण सातत्यानं पाहतोय व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अच्छे गेंदों का सन्मान, बुरे गेंदों का बेहाल. परंतु अजून एक खराब बॉल आपल्याला पाहायला भेटतोय आणि इतक्या खराब बॉलवरती मी तर म्हणे की धावा एकवडण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये बॅटर रितेशच्या वतीनं. कारण की धावा जर आपण पाहिलं तर अगदी वेगानं येत आहेत. मिस्टर विकास मैदानाच्या आतमध्ये आहे ज्याची कामगिरी झकास आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 4 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 49 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फटका इथे फसलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? पोहोचू शकणार नाहीये. ज्या वेळेला सर्व काही आपल्या बाजूने असतं त्यावेळेला सर्व गोष्टी नक्कीच आपल्याच बाजूने होत असतात. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट कोंढेरी या टीमनं टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि कदाचित मी तर म्हणेन की समोर जर आपण पाहिलं तर विकास सारखा बॅटर जय बजरंग वासुंद्री टीममध्ये आहे तर मी तर म्हणेन की तुम्हाला बॅटिंग करण्याची फार आवश्यकता होती. परंतु हे निमंत्रण इथे मात्र स्वीकारत असताना जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 50 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत धावफलकावरती. पुढचा बॉल आडव्या बॅटनं उडवलाय बॉल. जबरदस्त फटका स्क्वेअर लेगला विकेंड एरिया आणि ठोकलाय दर्जेदार चौकार विकासच्या बॅटमधून फायर. चार बॉल इथे मात्र अजूनही शिल्लक असतील. हा बॉल आपण पाहिला तर जास्तीचा अँगल आहे. व्हाईट बॉल. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 55. धावफलकावरती लागलेल्या धावा आपण पाहू शकता. आता जर इथे आपण विचार केला तर जमर या ठिकाणी 15.0 सरासरी धावफलकावरती आहे. इथे मात्र आपण पाहू शकता खराब बॉल. विकासला तुम्ही असा बॉल टाकाल तर त्याचं उत्तर इथे मात्र दिलं जाईल आणि चेंडू सीमा पार 6 धावांसाठी षटकार. ते मात्र पंचांनी या नो बॉल देखील घोषित केलाय म्हणजे तब्बल आता 7 धावा धावफलकावरती लागतील. उघडा डोळे बघा नीट. हा असेल फ्री हिट. सध्या तरी आपण पाहिलं ना तर कोंढेरी टीमचा श्रीराम स्पोर्ट कोंढेरी टीमचा काहीसा फॉर्म जो आहे तो शोधण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे या सालामध्ये. परंतु आपण जर पाहिलं तर अगदी 2 स्पर्धा त्यांच्या वतीनं पाहायला भेटल्या या मैदानावरती आणि तदनंतर मात्र त्यांनी क्रिकेटच्या पटलावरती आगमन करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अद्यापर्यंत त्यांना सूर गवसला नाहीये. इथे मात्र विकासला सूर गवसलेला नव्हे तर त्याने ठोकलाय हा तडाका सीमा पार 6 धावांसाठी षटकार.
आहे. 40 धावा होतील, 40 धावा होतील. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. झंडाटेदार चौकार. आले होते त्या दरम्यान. ओहो, इथे मात्र हा बॉल आपण पाहिलं तर गोलंदाज श्लोक त्यानं मात्र अप्रतिम टाकलाय. आता या डॉट बॉलना आत्मविश्वास वाढेल का? मच्छिंद्र देखील आता थोडीशी चर्चा करतायत. चर्चेला उधाण येईल या मॅच मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय आणि आता इथे मात्र विजयाची आवश्यकता असेल. 77 धावांचा लक्षाचा पाठलाग करावा लागेल. 77 धावा धावफलकावरती. आणि दरम्यान आपण या ठिकाणी क्रिश पंडित यांचा सुमधुर आवाज ऐकणार आहोत. आणि दरम्यान आपल्यामधून या ठिकाणी रजा घेत आहेत उपसरपंच कोंडिरिया संगोडे गावचे श्री जतीनजी गायकर. आपलं उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये दाखवली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. निश्चितच आपल्यामध्ये क्रिश पंडित आहेत जे फेम गायक ऑर्केस्ट्रामध्ये सातत्याने त्यांचं आपण संगीत ऐकवत असतो मित्रांनो. आणि आज त्यांच्या माध्यमातून आयोजकांना म्हणजेच वासुंद्रीकर चषकातील A1 जोडी अर्थातच वकीफ दादा पावले आणि महेश दादा पंडित यांचं गुणगान गाणारं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर कॅमेरामॅनला देखील विनंती असेल आपण टॉस बॉक्स जिथे आहे तिथे थोडंसं कव्हर अप करा, कारण महेश दादा पंडित आणि वकीफ दादा पावले यांची A1 जोडी तिथे उपस्थित आणि त्यांच्या समवेत अखंड महाराष्ट्राला ज्याने आपल्या आवाजाने वेळ लावलं तो क्रिश पंडित तिथे उपस्थित आहे आणि त्याच्या आवाजाने आपण ऐकणार आहोत सुमधुर असं संगीत. तर नक्कीच समिती देखील जातो तिथे माईक घेऊन. निश्चितच वसीम दादा पावले देखील तिथे असतील, परंतु जी A1 जोडी इथे आपल्याला लाभलेली आहे त्यांच्या माध्यमातून आपण हे देदीप्यमान आयोजन पाहताय वासुंद्रीकर चषक 2026. तर नक्कीच महेश दादा पंडित आणि वकीफ दादा पावले यांचं गुणगान गाणारं संगीत क्रिश पंडित याच्या आवाजात. धन्यवाद. हॅलो. तसे तर मंडळी मी तुमच्या सर्वांचाच लाडका सिंगर क्रिश पंडित. तर मी तुमच्या समोर एक आता A1 जोडीचा वकीफ दादा पावले आणि महेश दादा पंडित यांचं एक सॉन्ग होणार आहे. क्या बात आहे. अन त्यांना पाहुनी तुम्ही देताय काय वकीमाची बरोबरी तुम्हाला जमणार नाही. एकटा स्पर्श पावर फुलं त्यांच्या बरोबरी तुम्हाला जमणार नाही. एकटा स्पर्श पावर फुलं. अरे हटके 100% आला त्यांच्या गावाचा. अरे हटके 100% आला त्यांच्या गावाचा. अरे दिवाना जमाना सारा वकी महेश दादाचा. क्या बात है, क्या बात है. आणि 500ची कडक नोट महेश दादा यांच्या खिशातून निघते क्रिश पंडितच्या या आवाजासाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय आवाज होता क्रिश पंडितचा आणि खऱ्या अर्थाने वासुंद्रीचा एक गोड असा आवाज आहे. खूप खूप धन्यवाद. ही A1 जोडी खऱ्या अर्थाने आयोजकांची वकीफ दादा पावले असतील आणि महेश दादा पंडित यांचं हे प्रेम आणि क्रिश पंडितचा हा आवाज. खूप खूप धन्यवाद क्रिश तुझं. धन्यवाद. तर नक्कीच राया टीमचा कॅप्टन आणि सांगोटे टीमचा कॅप्टन चला आपण यायचंय. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. राय टीम आपला कॅप्टन येऊ द्या प्लीज, कारण विचार केला तर पुढची फाईट आहे आजच्या दिवसातील 5वा सामना आपण पाहतोय. राय टीमचा कर्णधार आणि सांगोडे संघाचा कॅप्टन. सांगोडे टीमचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे, परंतु राय टीमचा कॅप्टन थोडंसं लवकर या मित्रा, फास्ट या फ्युरियस या, कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातो आपल्याला माहित असायला पाहिजे. आम्ही आधी देखील कॉलिंग केली होती. सामना आपण चालू ठेवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. स्कोरर आपण थोडंसं अलर्ट राहा. RCC राया ब आणि
साईका दिवाना सांगोडे ब असा हा सामना. टेल आणि हेड मी विनंती करतोय विनायकजी जाधव साहेबांना की आपल्या शुभस्य टॉस उडवला जाणार आहे. आपण या लगेच. विनायकजी जाधव साहेब एव्ही बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भाजपा बूथ अध्यक्ष. हो दरम्यान चांगला बॉल पाहायला मिळतोय. सामना सुरू राहील मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण टॉस देखील कव्हर करतोय. टेल आणि हेड अशा दोन नाण्याच्या बाजू आहेत. आमचे आदरणीय मान्यवर विनायकजी जाधव बासुंद्री गावचे नक्कीच एक प्रसिद्ध उद्योजक. तर आमच्या आयोजकांची जोडी देखील आहे. विनायक जाधवांना विनंती असेल आपण या बाजूला या. तर रायस संघ कॉलिंग करे. 4 षटकाची बॅच टेल केली होती परंतु हेड आलाय. टॉस जिंकलाय. साईका दिवाना सांगोड टीमच्या कॅप्टन रितेश आहे. तर शीतपेय दिलं जात आहे. नक्कीच मान्यवरांच्या शुभ असते. रितेश थोडंसं थंड बा कारण भरपूर लवकर आले होते. रितेश टॉस जिंकलाय. प्रथमतः आपला निर्णय का असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. तर भरपूर समर्थक जॉईन झाले सांगोडे संघाचे आणि क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकांची मॅच आज संपूर्ण सांगोडेकरांचं लक्ष या टुर्नामेंटवर नक्कीच वेधलं जाईल. परंतु नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फील्ड स्वीकारली. आता आपल्याला गोलंदाजी करत असताना कोणते 4 गोलंदाज वापरायचे आहेत? प्रथमतः आमच्याकडे एबी आहे, नंतर प्रवीण आणि नंतर भावेश पाटील आणि ऋतिक पाटील. तर नक्कीच केतन सुतार देखील इन ॲक्शन मध्ये आहे. तो गोलंदाजी करू शकणार नाही का? नाही करणारच परंतु ते सिच्युएशन जशी येईल त्या प्रकारे त्याला आम्ही गोलंदाजी देण्याचा प्रयत्न करू. तर जास्त काही विचारणार नाही. तर या आयोजनाविषयी आपण 2 शब्दात काय सांगाल? एकटा स्पोर्ट वासुंद्री यांनी आयोजन केलंय त्या प्रकारे बोलायचे झालं तरी उत्तमच आहे. परंतु शाकीब दादांनी आम्हाला इथे खेळण्याचा असं संधी. तर नक्की थोडीशी पंपलनेस पाहायला मिळते परंतु काय हरकत नाही. टॉस आपण हारलात. राईट टीमचे कॅप्टन आपलं प्रथमतः बॅटिंग करते. 4 षटकांची मॅच काय सांगाल? जास्त बोलत नाही. खूप खूप शुभेच्छा देईल तुम्हाला. परंतु टॉस हारलेल्या कॅप्टनसाठी देखील निर्भयदास पंडित यांच्या माध्यमातून बूमर चिंगम आहे. खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट रितेश. ऑल द बेस्ट रायट टीमचे कॅप्टन. जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे. नक्कीच मिस जॉईन होईल या मॅच साठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. चला मित्रांनो घेऊन चालू पुन्हा एकदा एक दैत्यपेमान सोहल्याकडे. हा सोहळा मित्रांनो या वासुंदीकर चषकाचा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आहे. आणि काय आयोजन आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज सज्जा. ओ बाटची कडा लागली आहे तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं परंतु मच्छिंद्र मगरच्या बॅटमधनं आता 1 धाव आपल्या पाला मिळते. यापुढील बॅटल मित्रांनो साईका दिवाना सांगोडे ब आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने RCC राया ब. या 2 संघामध्ये मोठी लढत. टॉस जिंकला सांगोडे टीमच्या कॅप्टन रितेश तिथे होता. नक्कीच टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण स्वीकारले सांगोडे संघाने. येत्या काही मिनिटांमध्येच इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. हो पहिला बॉल पहिला नव्हता. तर हा बॉल तब्बल 6वा होता परंतु वाईट आहे. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या पुढे सरसावली आहे. 2 वर 2 बाद फुटबॉलिंगची स्कोरिंग आपण पाहतोय. जणू काय फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 वर 2 बाद. 19 मध्ये 75 बनवायचे आहेत. हो लॉफ्टर केलाय. तिसरी विकेट जाऊ शकते. प्रणय येतो आय थिंक तिथे चेंडू खाली आणि त्याच्या आतापते मात्र जेल सापडला नाही. षटक समाप्त. पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत अफलका बजारी आहे. 4 धावा. आतापर्यंत खराब खेळ कोंढेरी संघ करतोय. पाहायला गेलं तर आज कोंढेरीचे 2 संघ होते. पहिला संघ आपण पहिला कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरीचा संघ परास्त झाला त्या मॅचमध्ये. आय थिंक मोहिली संघाची फाईट करत होते. खूप खराब खेळ त्यांचा पाहायला मिळाला. त्यानंतर सांगोडेचे देखील 2 संघ आज या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये आहेत. श्रीगणेश सांगोडे पहिल्यांदा थोडंसं त्यांचा देखील भरपूर खराब खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी इन ॲक्शनमध्ये. त्यानंतर साईका दिवाना सांगोडे देखील इन ॲक्शनमध्ये. वासुंद्री गावचे देखील 4 संघ आहे. आय थिंक मला वाटतात 2 आहेत 3.
प्रणय येतं बॉलिंग ट्रॅकवर. 18 चेंडू 73ची गरज विजयासाठी. वाडबा बाट्टा शॉटांपूरचा फटका. एक बाउन्स घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धाव फक्त एक येते. एकेरी दुहेरी धाबाने हा सामना जिंकता येणार नाही. 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 17 चेंडूमध्ये विजयासाठी 72 धाबांची गरज. आदिनाथ केने हो लॉफ्ट केला आदिनाथने. फटका सुरेख परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला आणि त्याची उपस्थिती खूप महत्वाची होती. झेल पकडला. फलंदाज आदिनाथचा खेळ इथे संपला. बॅक टू द डगआउट. त्यांची संकल्पना आणि त्यांच्या शुभास्ते आपण भाईदासजी पंडित साहेबांचा शुभ सन्मान पाहतोय. खूप खूप धन्यवाद. विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. तर दरम्यान काय झालं आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बढतोय. धावसंख्या धावफलकावर 6 धाबा. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. तर नक्कीच ध्रुव एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देखील आयोजकांना भरपूर सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करूया मित्रांनो. सर्व मान्यवरांचं सहकार्य लाभलंय. अनेक मान्यवर इथे उपस्थित होते. हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने मान्यवरांच्या माध्यमातून बहरलं, सुगंधित झालं आणि आज या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसामध्ये आपण अतिशय सुरेख सामने पाहतोय. 16 चेंडू 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिथे ऑन साईडला खेळून काढला. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा एक पडल्या. 12 धाबा धावफलकावर आपण स्कोर पाहतोय. अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील गोलंदाज प्रणय. पुन्हा एकदा प्रणयच्या या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवर एकेरी द्याव, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर दुहेरी. एवढी परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल मध्ये चांगला बॉल पाहायला मिळतोय. सामना कुठेतरी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु एकच सांगेल की अशा धाबा जर धावफलकावर आल्या तर हा सामना जिंकता येणार नाही. ते म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाला इथून हवाई आले करावे लागतील. मोठ्या धावसंख्येकडे जर पळायचं असेल तर हवाई मार्गाने चेंडूला पाठवून द्यावा लागेल. मुकाबला ऐसा करो कि अगर हार भी जाओ तो दूसरों को जीत से ज्यादा तुम्हारी हार के चर्चे हो. 12 चेंडू 64 धावांची गरज आणि आता विकास जाधव या टीमचा एक महत्वाचा खेळाडू. अष्टपैलू क्रिकेटर कॅप्टन. वाडबा बाटल आउट केला. फटका सुरेख विकेट एरिया. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. मच्छिंद्र मगर आय थिंक आहे तिथे आणि त्याच्या बॅटमधला षटकार.
जयन कुंगले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. दरम्यान चांगला फटका तिथे मात्र खेळून काढला गेला आणि 4 धाबा तिथे मिळतील. तर कॅमेरामॅन थोडस आपण देखील टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवा. जयंतचे कुंगले ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि त्यांचा शुभ सन्मान मायेचे उबदार शाल वकीफ दादा पावले आहेत खऱ्या अर्थाने. दरम्यान डॉट बॉल येतोय. अंतिम बॉल. विकास पुन्हा एकदा. हो इथे मात्र चांगला बॉल कदाचित स्टंपवर लागला असता ओव्हर थ्रो झालाय आणि तिथे कोणती धाप घेतली जात नाही. परंतु तर आता फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी आहे मित्रांनो आणि विजयासाठी धाबांची विचार आपण करतोय तर तब्बल 48 धाबांची गरज आहे. काय आयोजन आपण पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये या परिसरातील एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय आणि नक्कीच आयोजकांसाठी एक गोष्ट नक्कीच उल्लेख करेन. हम वो है जो पत्थर से भी रास्ता निकाल देते. हमारी सोच और हमारी हिम्मत हमें सबसे अलग बनाती है. आपले फटका चांगले आहे. ड्राईव्ह केला तिथे ऑन साईडला पुल केला आणि चेंडू पाठवला सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. घासून नाही तर ठासून आयोजन आपण पाहतोय. या विभागातील एक नामवंत स्पर्धा आपण एन्जॉय करता मित्रांनो. नटलेला आणि सजलेला असं आमचं व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित. त्या उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. महेश दादा पंडित आणि बकीब दादा पावले यांची संकल्पना. काय आयोजन आपण पाहतोय. अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक पर गोलंदाज शैलेश. अजीम टिट्टू देखील यांचं शुभागमन होत आहे. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर दरम्यान मित्रांनो षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. आईची पालुकी कुणी सजविली गो आईची पालुकी कुणी सजविली आईची पालुकी कुणी सजविली गो आईची पालुकी. दुसरा काय तर दरम्यान कुमार पाटील सांगोडे संघाचे एक अष्टपैलू क्रिकेटर आणि संदेश पाटील त्यांच्या समेत आमचे प्रेमदादा पाटील देखील उपस्थित राहिलेत. या सर्व मान्यवरांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आणि तुम्हा सर्वांचे लाडके खऱ्या अर्थाने मोहन नाना सुतार यांचं देखील शुभागमन झालंय. दरम्यान हेलिकॉप्टर झेलची संधी आणि विकेटचं पतन आणि त्यासोबत नांदप गावचे सरपंच साहेब गणेशजी शेलार साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पाहता मित्रांनो आपण व्यासपीठावर मोहनजी सुतार सांगोडे गावचे प्रसिद्ध उद्योजक त्यांच्या समेत कुमारजी पाटील एक अष्टपैलू क्रिकेटर त्यासोबत संदेशजी पाटील असतील सँडी आमचे आणि रिक्षा चालक मालक संघटना सध्याच्या घडीला टॉप गिअरमध्ये प्रेम पाटील देखील ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील समाजकार्यामध्ये योगदान सातत्याने आपण पाहत असतो. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र मिस्टर गणेशजी शेलार साहेबांचं देखील शुभागमन झालंय. तर नेक्स्ट बॅटल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये कुठे जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये दोन मोठे संघ एका बाजूने साईका दिवाना सांगोडे आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आपण पाहतोय मित्रांनो RCC राया ब
या दोन संघामध्ये बॅटल. टॉस जिंकला आय थिंक सांगोली टीमच्या कॅप्टन रितेश होते. त्यांनी सांगितलं की निश्चितच आम्ही चांगली फाईट करू. 4 षटकांची मॅच